आपल्याकडे बी तो एक सण आहे, लिंबाच्या झाडाला गरके मारायचा का? आम्ही म्हणलं तुम्ही ऐकता का झोपले बा? हा, कशाला गरके मारता? वडाच्या झाडाला. का मारायचे वडाच्या झाडाला गरके? 7 जन्म मला हाच पती भेटावा. मान्य आहे, मला बी पटतंय, आमचे बी घरचे मारतात, मान्य आहे. पण सहज जर विचार केला तर एखाद्या बाईचा मालक माळकरी आहे, बिचारा कामधंदा करतोय, तिच्यावर जीवापाड प्रेम करतोय, तिला वाटतं बस 7 जन्म. तुमचं काय मत आहे पुरुष मंडळी? तिला वाटतं हाच भेटावा. पण एखादीचं बेवडं आहे, तिला रोज धोपाट्या घालतंय, रुपया कमाची अक्कल नाही, तिला वाटतं की हे भेटावा? बोला की. उलट ती म्हणते कोणत्या जन्मीतलं पाप आहे हे माझ्या नशिबात पडलं. मग ती वडाला गरके मारत नाही का? मारते ना, मग परत तेच भेटतं ना. त्याला पुरावा आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग ज्या बाईला वाटतंय ना हे परत भेटू नये, तिने वडाला नाही गरके मारायचे, तिने आपला मंत्र वापरायचा. तिने या वड पौर्णिमाला येड्याबाबळीला गरके मारायचे. कारण वासना शिल्लक राहिली का प्रत्येकाला जन्माला यावं लागतं. तुम्ही माना अथवा नका मानू. आलोय ना दुसऱ्याच्या इच्छेनुसार. परत तिथं 3 प्रारब्ध आहेत. शास्त्र 3 प्रारब्ध सांगता, लक्षपूर्वक आहे का? इच्छा प्रारब्ध आहे, स्वइच्छा प्रारब्ध आहे आणि परेच्छा प्रारब्ध आहे. इच्छा प्रारब्धामध्ये भगवंताचा जन्म आहे, स्वइच्छा प्रारब्धामध्ये संताचा जन्म आहे आणि परेच्छा प्रारब्धामध्ये तुमचा आणि माझा जन्म आहे. 3ही प्रारब्ध थोडक्यात आहे का? इच्छा प्रारब्ध यायचं ठरवलं का येणार, पण स्वइच्छा प्रारब्ध स्वतःच्या इच्छेनं येणार, स्वतःच्या इच्छेनं जाणार. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, आणि जायच्या अगोदर सांगितलं आम्ही जातो आमुच्या गावात. तसं तुमचं माझं कसं आहे, येणंही हातात नाही, जगणंही हातात नाही आणि मृत्यू सुद्धा हातात नाही. आलोय दुसऱ्याच्या इच्छेनुसार, जगायचंय दुसऱ्याच्या इच्छेनुसार आणि मरायचं सुद्धा दुसऱ्याच्या इच्छेनुसार. एकदा मरण आलं का मरण नको वाटतं मावशी. 100 वर्ष जगू द्या तुम्ही, मरावं वाटतं का? आजीबाई मरावं वाटतं का? नाही, मग कवर जगायचं आता. पोरग बाज ती म्हटली, एकदा सुनबाई आली, सुनाचं तोंड पाहिलं का मरायला मोकळी झाली मी. बाज सून आली तरी ती म्हणते बास आता काय पाहायचं आहे? नातू पाहायचा. नातूही पाहायला तर ती म्हणते थांबा थांबा, नातवाचं लग्न पाहून जाते. नातवाचं लगीन पाहिलं ती म्हणते बास आता परतोंड पाहिलं की इच्छा पूर्ण झाली. तरी मरावं वाटत नाही बा कुणाला. मृत्यू म्हटलं का माणसाला भीती वाटते. तुम्ही माना अथवा नका मानू, पण मृत्यू आला म्हणजे प्रत्येकाला जायचंय. महाराज, मृत्यू आपल्याकडे येणार नाही, मृत्यू आपल्याकडे यायला तयार नाही, आपल्याला तिथपर्यंत जायचंय. हा प्रवास आहे, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत प्रवास आहे. तो प्रवास कसा आहे बघा. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, हो अजून किती आहे अवकाश. घडी घडी किती गोड वर्णन आहे. अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाटयाची पाय, म्हणजे वाट कोण पाहत आहे आपली? काळ. आपल्याला तिथपर्यंत प्रवास करत जायचं. म्हणून मृत्यू म्हणजे खूप काय विशेष आहे असं काय नाही. आता हे मी तुमच्या समोर उभा आहे मावशी, आजही मेलो, काय विशेष?
नाही तुम्हाला काय विशेष आहे? विनोदाचा भाग सोडा, पण ऐका, मृत्यू म्हटलं महाराज का त्याच्या माणसाला भीती वाटते, पण मृत्यूला घाबरायचं नाही, मृत्यूला सामोरं जायचंय. फक्त मृत्यू कधी येईल याची शाश्वती नाही. मग नामदेव बाबा गोड वर्णन करतात बघा, जळी बुडबुडे देखता देखता आणि क्षण न लागता दिसेना ती. नामदेव बाबा सांगतात माणसाचं जीवन हे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाण आहे. तुम्ही बघा, ग्रासगिळी सत्ता नाही हाती, पाची पाकवानाचं ताट समोर तयार आहे, ताटात गुलाबजांबू आहे, ताटात बर्फी आहे, ताटात जिलेबी आहे, ताटात अनेक पदार्थ आहे, पण काका ताटातला गुलाबजांबू उचलला तो तोंडात जाईल का नाही याची गॅरंटी आहे का? अजिबात नाही. त्या पद्धतीचं जीवन आहे, तेही कळालं नाही. पुढचं उदाहरण सांगतो, लक्षपूर्वक आहे का. तुमच्या या गावातला माणूस पंढरपूरला गेला, दुकानात गेला, इलेक्ट्रिकल दुकानात गेला, आणि दुकानदारानं म्हटलं, दुकानदार काका बल्ब विकत घ्यायचा आहे. केवढ्याला बल्ब आहे? दुकानदार म्हटलं 100 रुपयाला आहे. तुम्ही त्याला म्हटले 10 रुपयात बल्ब भेटतो, 100 रुपयात कुठं लावतो? दुकानदारानं सांगितलं 10 रुपयाच्या बल्बाची गॅरंटी नाही, 100 रुपयाच्या बल्बाची गॅरंटी आहे. किती दिवसाची आहे तुमच्याकडे? बोला की किती दिवसाची आहे? 1 वर्षाची. सांगितलं 1 वर्षाच्या गॅरंटीचा तुम्ही बल्ब घरी आणला. बल्ब घरी आणल्यानंतर बल्ब 3 महिने चालला, 3 महिन्यानंतर बल्ब गेल्यानंतर तुम्ही फेकून देणार आहे का? नाही. तुम्ही काय करणार? दुकानात जाणार, अगोदर बल्बावरचं नाव वाचणार, कोणत्या दुकानातला आहे, कारण एका दुकानातला बल्ब नसतो घरात, किचनमध्ये वेगळ्या दुकानातला, बेडमध्ये वेगळ्या दुकानातला. मानत प्रत्येकाच्या घरात आहे. तो बल्ब तुम्ही घेतला, दुकानात गेले, दुकानाचं नाव वाचलं, दुकानाला म्हटले, दुकानदार काका हा बल्ब तुमच्याकडून नेलाय, 3 महिन्यापूर्वी नेलाय, 100 रुपये दिलेत, 1 वर्षाची गॅरंटी म्हटली, 3 महिन्यात बल्ब गेलाय. दुकानदारानं तारीख पाहिली, दुकानाचं नाव वाचलं, दुकानदार त्याला म्हटलं 100% बल्ब याच दुकानातला आहे, 100% अजून 9 महिने गॅरंटी बाकी आहे, 100% 9 महिने गॅरंटी आहे. पण खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही बल्ब नेला आणि त्याच्यानंतर 15 दिवसानं या दुकानाचा मालक कोरोनानं मेला. बल्ब बदलून देऊ कोणाकडून? आता एक काम करा, आता माझ्याकडून परत नवीन घ्या. सांगायचं तात्पर्य काय, गॅरंटी बल्बाची आहे पण बल्ब विकणाराची नाही आहे. तशी माणसाची शाश्वती आहे काका. कोण दिवस येईल कायचा आणि नाही देहाचा भरवसा. गोपीनाथ मुंडे साहेब विजयी झाले, शेतकऱ्याचा कैवारी माणूस. मुंडे साहेबासारखा माणूस विजयी झाला तर 10 रुपयापासून तर लाख रुपयापर्यंत हार तयार केले होते सत्कारा करता काका. पण जे हार सत्कारा करता वापरायचे होते तेच हार प्रेतावर वापरावा लागले. मी बोलत नाही. साथ देती नहीं किसी का साथ देती नहीं किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, याची शाश्वती नाही. एकदा त्याचं बोलावणं आलं, मोत जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. थोड़ा कमी झालं. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा.
भगवंताचं बोलावणं आल्यानंतर महाराज सगळं सोडून जायचंय. म्हणून मरणाची शाश्वती नाही, मरावं लागतं बा. म्हणून जन्म आहे आणि मृत्यू आहे. फक्त जन्म आणि मृत्यूचा विचार करण्यापेक्षा शास्त्र असं सांगतं तुम्ही कर्माचा विचार करा. कर्म महत्वाचं आहे. कर्म चांगलं करा. कारण सगळ्या गोष्टी शेवटी कर्मावर अवलंबून आहे. मृत्यू सुद्धा मावशी शेवटी कर्मावर अवलंबून आहे. तुम्ही कर्म चांगलं करा. तुम्ही गळ्यात माळ घालावी, कपाळाला गंध लावावा, पंढरीची वारी करावी महाराज, 2-2 तास देवपूजा करावी, या मताचा माणूस मी नाही. तुम्हाला नाही माळ घालायची काय हरकत नाही, काय घालू नका. माळकरी मसला बाड्या करतात. तुमचं काय मत आहे? माळकरी लबाड करतात याच्यापेक्षा महाराज लबाडानं माळ घातले याचं जादा वाईट आहे महाराज. अवघड आहे. पण ऐका बार काय ना, तुम्हाला नाही ना माळ घालायची, घालू नका, काय हरकत नाही. पण एक गोष्ट ऐका, रस्त्यानं चालताना असं चाला की लोकांनी तुम्हाला रामराम घातला पाहिजे. चूक का बरोबर? बरोबर आहे. बसताना अशा ठिकाणी बसा की 4 माणसं तुमच्या जवळ येऊन बसली पाहिजे आणि त्यांनी तुमच्यातली अर्धी संपवली पाहिजे. असं घोटाळा नाही घालायचं बरं का. बसताना अशा ठिकाणी बसा की 4 माणसं तुमच्या जवळ येऊन बसली पाहिजे आणि मरताना असं मरा की ज्याला कळण त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे. मावशी टाळी वाजायची असली मनापासून वाजवी. अशी काय वाजली? मी वाजा म्हणलो की तुम्हाला टाळी, मी आल्यापासून चालू केले आपण म्हणलो की तुम्हाला टाळी वाजवा, काय करा. पण टाळी फक्त याच मंडपमध्ये वाजू शकतो माणूस. कीर्तन संपलं जाताना रस्त्यानं वाजवा बरं. बरं, माझं असं मत आहे महाराज, जे करायचंय ते मनापासून करायचं, नाही तर करायचं नाही. तुमचं काय मत आहे? थोडंच करा पण मनापासून करा. उगाच काल एक जण मला म्हटलं, तो म्हटलं बाबा रात्री 3 तास कीर्तन झालं. म्हटलं मग तुम्हाला 3 तास कीर्तन झालं? म्हटलं काय सांगितलं रे? तुम्हाला मला डुकला लागला होता. थोडं करा. एखादी बाई म्हणते तुमच्याकडे भाजीच म्हणतात का कालवण म्हणता? भाजी म्हणता ना. एखादी बाई पहा का म्हणते, ती म्हणते मी जर भाजी केली ना बाई, माझ्या हाताला एवढी बरकत आहे, मी केलेली भाजीच संपत नाही. खातच नाही कोणी, संपन कसं काय? काय चुकीचं आहे का? तो या भाजीची चवच नाही तर तो या हाताला बरकत. भाजी अशी करावी का शेवटच्या माणसानं शेवटची चपाती त्या कढईला पुसून खावी. थोडी करा पण कशी करा? चांगली करा. कोणतंही काम थोडं करा पण चांगलं करा. कपडे धुवायचेत ना, नाही खड्डी धुवू नका, एकच शर्ट धुवा पण चांगला धुवा. महाराज ऐका, कोणतंही काम करताना ते मनापासून करावं, अन्यथा करू नये. आणि तुम्ही मनापासून जे कर्म करता त्याच्यातच खरा तुमचा परमेश्वर असतो. विठाला आणि म्हणून त्याच्याकरता सूत्र आहे ऐका. काही माणसं जन्मापासून तर मरेपर्यंत स्वतः करता जीवन जगतात आणि काही माणसं जन्मापासून तर मरेपर्यंत दुसऱ्या करता जीवन जगतात. जी माणसं जन्मापासून तर मरेपर्यंत स्वतः करता जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात. पण जी माणसं जन्मापासून तर मरेपर्यंत दुसऱ्या करता जीवन जगतात ती मेली तरी जिवंत असतात. आणि ते जीवन जगण्याकरता काही करायचं नाही, फक्त कर्म चांगलं करायचं. थोडक्यात सांगतो, स्पीडमध्ये ऐका. कर्म का चांगलं करायचं? कर्मावर तुमचं प्रारब्ध अवलंबून आहे. कर्मावर तुमचं, एखादी बाई म्हणते बघा माझ्या नशिबात पेताड नवरा भेटला, ती म्हणते देवानं माझं वाटोळं केलं. देवाला माहिती सुद्धा नाही तुझं कसं जमलं. हे जमावणारा मध्यस्थी दुसरा होता, देवाला काय माहिती. एखाद्या बाईला पेताड नवरा भेटला का हे तिचं काय नशीब आहे, हे तिचं प्रारब्ध आहे. एखाद्या बाईला चांगला मालक भेटला हे तिचं काय प्रारब्ध आहे. आजच्या एखादा माणूस 4 चाकी थिंडतोय हे त्याचं काय प्रारब्ध आहे. आणि एखादा रस्त्यावर भीक मागतोय हे त्याचं काय प्रारब्ध आहे. आणि प्रारब्ध बदलवण्याची ताकद ही पैशामध्ये नाही. जाणकार माणसात लक्षपूर्वक आहे का? प्रारब्ध बदलवण्याची ताकद ही पैशामध्ये नाही. प्रारब्ध बदलवण्याची ताकद ही परमेश्वरात नाही. पण प्रारब्ध बदलवण्याची ताकद ही ज्याच्या त्याच्या कर्मामध्ये आहे.